हे खरं आहे की गेली 25 वर्ष एक कुटुंब, एक पक्ष, एक परिवार ज्याने मुंबई महानगरपालिका त्यांच्या जवळच्या असलेल्या बगलबच्च्यांच्या कंत्राटदारांच्या जीवावर मातोश्री 1 to मातोश्री 2 हा प्रवास केला। पण सामान्य मुंबईकर आजही उत्तम रस्ते, चोख पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पावसाच्या पाण्याचा निचरा आणि गटाराची व्यवस्था याच्या सगळ्यात अजूनही अपेक्षा धरून आहे। त्यामुळे सामान्य मुंबईकरांची सेवा करणं हे त्या कुटुंबाने ज्यांनी 25 वर्ष काम केलं त्या ठाकरे कुटुंबाने टाळलं। ते काम मुंबईकरांची सेवा करण्याची जबाबदारी आई आम्हाला दे। तुझ्या आशीर्वादाने मुंबईकरांना A1 अशा पद्धतीची मुंबई आणि व्यवस्था उभा करण्याचं पुण्य हे तुझ्या आशीर्वादाने आम्ही करू, ही भावना आमची नक्की। छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकावरही आशिष शेलार यांनी भाष्य केलं। या बाबतीत तातडीनं मुंबईमध्ये आढावा बैठक घेईन आणि तातडीनं निधी आणि पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून दिली जाईल असं आशिष शेलार म्हणाले। छत्रपती संभाजी महाराज हे आमचं दैवत आहे, त्यामुळे स्मारकाबाबत जर शासन ठेकेदार कुचराई करत असेल तर त्याच्यावर कारवाई होणार असा इशाराही आशिष शेलार यांनी दिलाय। या संदर्भामध्ये उद्याच मुंबईला गेल्यावर मी आढावा बैठक घेईन आणि या सगळ्याला तातडीने आवश्यक असेल तर ती निधी आणि पर्यायी व्यवस्था सर्व उभा करू। पण छत्रपती संभाजी महाराज आमचं दैवत आहे आणि म्हणून त्यात कुठेही कचुराई शासन, प्रशासन, कंत्राटदारांनी केली असेल तर त्याच्यावर कारवाई करू। दरम्यान आंगणेवाडीत आशिष शेलार आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी खासदार विनायक राऊत यांची भेट झाली। विनायक राऊत भाषण करत असतानाच आशिष शेलार आणि प्रवीण दरेकर मंदिर परिसरात दाखल झाले। विनायक राऊत यांनी आशिष शेलार आणि दरेकर यांचं स्वागत केलं। त्यानंतर दोन्ही नेत्यांनी गळाभेटही घेतली। दरम्यान आशिष शेलार यांच्या टीकेला ठाकरे गटाकडून काय उत्तर मिळतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। अनंत पाताडे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन, सिंधुदुर्ग। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।